एवढंच होतं वहिनी. बाबा एवढंच होतं. असं एवढंच इतकं मोठं झालंय बघा. त्याचे पुरं पानं खाल्लेले होते. हा आणि आता बघ त्याला छान झालं ना. जाळी पण लावली का? हा जाळी लावली. पहिलं तर इतकं पुरं पानं खाल्लंय पूर्ण सपाट. आता किती छान छान हिरवी हिरवीगार पाली फुटली बघ. आता ते भरपूर मोठं झालं. आहे ना, आता मस्त होईल ना. छान झाड आहे ना. पिंपळाचं आहे बरं का. ते एक हे बघ ते बघ ते बी लावलेलं. हा. ते वरती वरती ते मोठं हा, बघितलं ना ते. हे इकडून येऊन बघ ना ते हा. किती छान आहे. इकडे किती मोठं इकडे झालंय इकडे. ते बघ. ते मोठं ते बी आपण लावलेलं आहे बरं का. मीच लावलेलं आहे. आणि हे बी मला खूप शौक आहे असे झाडं लावायचा. आता हे किती दिवसात मोठं झालं का याला एक पार बांधून देणार आहे. आणि हा बाई सगळं बघ ते दाखव. सगळे इथे मुलं खेळायला येतात. हे सर्व मुलं खेळतात सगळे. सर्व वयस्कर लोक येतात बघतात पोरं खेळतात. आणि मग मस्त पैकी इथे बसतील. हा ते बघ किती छान झाड. एवढंच होतं ते एवढंच आलं होतं कुंडीत. मग त्याला उपटून आणलं केलं मोठं इतकं. मग आता हे कुठे लावा तर आपलं 13 ऑक्टोबरला लावलं इथे. राजू भाऊच्या हाताने लावलं होतं. राजू भाऊला बोलून घेतलं. मग राजू भाऊने मस्त लावलं. मग मी जाळी वगैरे मी होतो आम्ही होतो. आणि मग हे बघ आता छान झाड होईल. सर्वांना सावली देईन मायाची. सर्व मुलं मस्तपैकी इथे खेळतील. सगळ्या झाडाखाली बसतील. तर असे झाडं सर्वांनी लावावा. सर्वांनीच असं झाड लावून झाडाच्या छायाखाली बसावं आणि सर्वांनाही त्याची माया घ्यावा. झाड एक हेच असतं.